नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर कालच्या भागामध्ये संक्रांतीच्या निमित्तानं हे आपले लाडके पाहुणे तुकडवाडीमध्ये आलेले होते. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि यांच्याच बरोबर सुरू करूयात आजचा भाग. पुन्हा एकदा मी येणार आहे हर्षा सरांकडे आणि वहिनींकडे. सुरुवातीला कुठली कॉमेंट्री केली होती आठवते सगळ्यात पहिल्यांदा? नक्कीच 19 वर्षाचाच होतो. हो, पण रणजी ट्रॉफी मॅच होती छोटीशी. साऊथमध्ये मॅचेस व्हायच्या, त्या काही रेडिओवर कॉमेंट्री व्हायची रणजी ट्रॉफी मॅचेसची. हैदराबाद वर्सेस केरळ लक्षात आहे अजून. हो, मग तेव्हा असं टेन्शन किंवा काय आलं होतं? नक्कीच अजूनही येतं. अजूनही येतं. पण लकीली आम्हाला स्क्रिप्ट नसते. स्क्रिप्ट नसण्याचा खूप फायदा असतो. खरं की स्क्रिप्ट पाळतोय की नाही हे कोणाला कळत नाही ना. म्हणून स्क्रिप्ट नसण्याचा खूप फायदा असतो. खरंय. तर हो, पण स्क्रिप्ट नाही ते बरं आहे सर. लोक म्हणतील मॅच फिक्स आहे, यांच्याकडे स्क्रिप्ट आहे. म्हणून आम्ही म्हणतो की जे मॅच मध्ये होतं तेच आम्ही सांगतो. घडवत नाही. खरंय, घडवत नाही. की समोर खेळणारी जर एखादी जोडी आलेली असेल, तशीच सुंदर गोलंदाजी चालू असेल, तर आपल्यालाही बोलायला मजा येते. हो, असे कोण प्लेयर समोर येतात की यांना बघताना मजा येते? गंमत याची, सचिन आणि राहुल बॅटिंग करत असताना, एस्पेशली पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना, कारण कधी कधी स्टंप माईक मधनं ते काय बोलतायत ते ऐकू यायचं. आणि ते दोघं पाकिस्तान विरुद्ध खेळताना मराठीत बोलायचे एकमेकांची, द्रविड आणि सचिन. हो, कारण नाहीतर एकमेकांची लोक जनरली हिंदीत बोलतात. आता इंग्लंड विरुद्ध खेळताना हिंदीमध्ये बोलून चालतात. तसं तर आजकाल इंग्लंड टीम मध्ये सगळे आदिल रशीद वगैरे सारखे प्लेयर आहेत. पण पाकिस्तान विरुद्ध खेळताना सचिन आणि राहुल मराठीत बोलायचे. आणि हे फक्त तुम्हालाच कळत असेल ना तिकडे? ते स्टंप माईक वरती कधी कधी ऐकू येतं. आणि ते सिद्धू तुम्हाला विचार, ओय गुरु काय बोलायचे मराठीत आता मला सांगा. सिद्धू असला तर मला फक्त ऐकायला लागतं, बोलायला लागत नाही. लाईफची मजा वेगळी असते. वा वा वा. पण वहिनी तुम्हाला हे विचारतं, मग घरात जर मॅच चालू असेल, हे जर तिकडे नसेल कॉमेंट्री करायला, हे घरात बसलेले असतील, तर मग तुम्ही असं कधी करतात त्यांचं म्यूट करून तुम्ही करा ना जरा थोडा वेळ, तुमचं ऐकायचं, असं कधी असतं का? काय आहे की आम्ही एकत्र प्रोग्राम करतो ऍक्च्युली. कॉर्पोरेट्सना टॉक देतो. वा. की तुम्ही स्पोर्टमधून मॅनेजर्स काय शिकू शकतात. तर हे काम आम्ही बरीच वर्ष करतोय. तर तेव्हा आम्ही दोघंही बोलतो आणि तो कधी कधी म्हणतो की प्रेझेंटेशन मी करते सगळं. तर मग मला नंतर लोक येऊन विचारतात की कॉमेंट्री करतात तेव्हा पण तुम्ही स्क्रिप्ट लिहून देता का? नाही, पण तसं नाही. आता येणारे परत एकदा उज्ज्वल निकम सर तुमच्याकडे. तुमच्या प्रोफेशनमध्ये तर खूप चॅलेंज आहे, काय सांगाल त्याबद्दल? काय असतं, आमचंही कोर्ट म्हणजे एक रंगमंच असतो की वकिलाला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका अदा कराव्या लागतात. तुमच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव, बॉडी लँग्वेज. तर माझा दावा नेहमीच असतो की मी त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे सहज बघू शकतो, टाळू शकतो. अबू सालेमचा गुलशन कुमार खून खटला चालू होता. हो 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 हो. तर आता अबू सालेम माझ्या मनामध्ये, आपण एक पेपर वृत्तपत्रात नेहमी त्याचा दाढीचा फोटो बघितलेला असतो. तो आल्यानंतर एकदम का म्हणजे त्याच्या प्रेमात ती पडली तेव्हा माझं लक्षात आलं बघितल्यावर त्याला. अच्छा. त्याच्याशी मी प्रत्येक गुन्हेगाराशी बोलत असतो. कुठलाही गुन्हेगार असतो, मग टेररिस्ट असेल, अजमल कसाब होता, बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असतात, मी प्रत्येक गुन्हेगाराशी जाऊन क्या चल रहा है, क्या भाई कैसे हो, तो उभा राहून नमस्कार करतो. त्याच्या मनात हे मला नेहमी बिंबायचं असतं की तू डॉन नाही तर मी कायद्याचा डॉन आहे. आणि हे का बिंबवायचं असतं की कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि मी कायद्याचा शिलेदार आहे. नेता असो की अभिनेता असो, नेता असो की अभिनेता असो, न्याय देवता पाहत नाही, खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. वा वा वा. वहिनी तुमच्याकडे मी आता येणार आहे. खरं तर इतकं मोठं कर्तृत्व आहे, पण तितकंच एक टेन्शनचा जॉब पण आहे त्यांचा. ते टेन्शन कधी तुम्हालाही येतं? सुरुवातीला जेव्हा हा बॉम्बलास्टचा खटला सुरू झाला, मुंबई बॉम्बलास्ट केस, तेव्हा सुरुवातीला मला टेन्शन येत होतं. कारण ते सतत, आम्ही जळगावला असायचो, हे सतत मुंबईला असायचे, फक्त शनिवार रविवार जळगावला यायचे. असं वाटायचं आज गेले आहेत, पुढच्या शनिवारी व्यवस्थित येतील की नाही. म्हणजे एक प्रकारची कायम भीती, कायम अशी मनावर टांगती तलवार. पण हे नेहमी म्हणायचे की तू घाबरत जाऊ नकोस, जेव्हा मरण येईल तेव्हाच मरण येईल, त्याच्या अगोदर काहीही होणार नाही. मग असं करून करून, आणि ह्यांचा जो स्वभाव आहे
प्रत्येकाशी अगदी समर्थपणे समोरच्याला तोंड देणे, कोणालाही न घाबरणे, तर त्यांच्यासोबत राहून राहून त्यांचे सारखे विचार ऐकून माझ्या पण मनातली भीती हळूहळू कमी व्हायला लागली. आणि आता ते इतकं सवयीचं झालेलं आहे की मला आता काहीच भीती अजिबातच भीती वाटत नाही. आता नाही. नाही, पण त्याच्यामुळे अनिकेत काय म्हणतो ते सांगितलं हा, नाही. अनिकेत काय म्हणतात? मुलगा माझा लहान होता हां. तेव्हा. सहज एकदा हे जळगावला आले शनिवारी रविवारी, आणि काहीतरी कारणावरून त्याला रागवायला लागले. तो मला काहीतरी काम सांगितलं त्यांनी आणि मला बरं नव्हतं. त्यांनी मला सांगितलं, मग मला तू हे दे, उठ आणि मला लवकर दे. मग हे त्याला म्हणाले, अरे तुला समजत नाही का, तिला बरं नाही आहे, ती झोपली आहे, तू तुझ्या हाताने घे ना. तो म्हणाला, अहो पप्पा तुम्ही मला काही बोलू नका, 93 सालापासून तुमच्या बायकोला मीच सांभाळतोय. तुम्ही तर सतत बाहेरच असता. पण खरंच हा जॉब फार अवघड आहे. आणि बऱ्याच वेळेला मी तुमच्या मुलाखतींमध्ये ऐकतो की वकिलाचा एक प्रॉब्लेम असतो लग्न ठरण्याचा. त्याच्यावर एक कविता पण आहे तुमच्याकडे, असं मी एकदा ऐकलं, तर ती जरा ऐकवली. पण आता इथे सगळ्यांसमोर पत्नी सोबत तरी एक कडवं म्हणतो. हा हा हा. काय असतं, त्यावेळेला मला वकील व्हायची इच्छा अजिबात नव्हती. हा. कारण वडिलांची इच्छा होती व्हावी, आईची इच्छा होती डॉक्टर व्हावं. आता मला अब्दुल कलाम यांच्या हस्ते डॉक्टरेटही मिळाली, त्यामुळे डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहे. तो म्हणजे आई वडिलांच्या इच्छा फलद्रूप करणारा मी श्रावण बाळ आहे. वा वा. ज्यांच्या पुढे पगडी टेकवावी लागते, ज्यांच्या पुढे पगडी टेकवावी लागते ते असते त्यांचे सावकार. ज्यांच्या पुढे पगडी टेकवावी लागते ते असते त्यांचे सावकार. ज्यांच्या पुढे डोके टेकवावे लागतात ते असतात गुरुजन. आणि जिच्या पुढे नेहमीच हात टेकावे लागतात ती असते त्याची बायको. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर. ज्यात उशिरा डाळ शिजते ती असते साधी शेगडी. आणि जिच्या पुढे कधीच डाळ शिजत नसते ती असते त्याची बायको. खरं तर असं म्हणतात की कोर्टाची पायरी चढू नये शाण्या माणसाने, पण ती कधी कधी चढावी लागते आपल्याला, कारण आपण काहीतरी गुन्हा करतो. इथे कोर्ट असतं, आमच्या गावचं असतं. चावडी असते जी पूर्वी पंचायत चालायची गावची, ती आमच्याकडे अजूनही चालते. तर ते चावडीचं कोर्ट आहे, म्हणजे खरं कोर्ट नाही, मी आधीच एक्सप्लेन करतो. करमणुकीचा हा कार्यक्रम आहे. तर इथे चावडी आहे, त्यामध्ये आरोप करणार आहेत या सगळ्या बायका. तर बघूयात आमचा हा आगळा वेगळा कार्यक्रम, गावच्या चावडीत बायकोच्या तावडीत. सुरुवातीला या मंचावरती आपण आमंत्रित करूयात आमच्याच गावचा पोरगा संदीप हाका नूडल्स याला. साबजी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओ साबजी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर आमच्या चुकरडवाडीच्या मंचावर आम्ही बोलवतो आहे आमच्या मुखियांना. त्यांचं नाव आहे मामा धबडे पाटील. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ.